यानंतर एक मोठी बातमी आहे। महानगरपालिकांच्या निवडणुका आता फेब्रुवारी 2026 मध्येच पार पडणार आहेत। मुंबई मनपाचे प्रभाग 227च राहणार असल्याचा निकालाचा अन्वयार्थ, न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ आहे हा। न्यायालयाच्या निकालानं आता सगळीकडे सध्या आता निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला आहे। महानगरपालिकांच्या निवडणुका आता फेब्रुवारी 2026 मध्येच होतील। तसंच मुंबई मनपाचे प्रभाग 227च राहणार आहे। या निकालाचे दोन अन्वयार्थ आहे। पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे। सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला। जो 27% आम्हाला अनेक 40-50 वर्ष लढल्यानंतर 93 साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं। ह्या 2-4 वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात। ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे। त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुका आता या फेब्रुवारी 2026 मध्येच पार पडणार आहेत। सोबतच मुंबई महानगरपालिकेचे जे प्रभाग आहेत ते 227च राहतील अशी सुद्धा माहिती आता देण्यात येते आहे। राज्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या देशातील ओबीसी समाजाला जो एक दिलासा दिलेला आहे, न्याय दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व ओबीसी समाजाकडून आभार मानतो की यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला 27% आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय दिलेला होता। तोच निर्णय आज सरकारने जो प्रभाग पुनर्रचना केलेली आहे त्याच पुनर्रचनेनुसार ओबीसी समाजाचे 27% आरक्षण देऊन निवडणुका घ्याव्यात याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। आज माननीय न्यायालयानं ओबीसी रिझर्वेशनला ऑब्जेक्शन घेणाऱ्या याचिका निकालात काढल्या। 27% आरक्षणाची याचिका ही ऑब्जेक्शनही निकालात काढलं। त्याचबरोबर प्रभाग रचनेसंदर्भातली याचिकाही निकालात काढली। मी एक ओबीसी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी VJNT SPC प्रवर्गाच्या वतीनं माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो। आपण पाहतोय एक मोठी बातमी आहे। उद्धव सरकारची प्रभाग रचना न्यायालयानं फेटाळलेली आहे। महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग अखेर आता मोकळा झालाय। महानगरपालिकांच्या निवडणुका आता या फेब्रुवारी 2026 मध्येच होणार आहेत। सोबतच मुंबई महानगरपालिकांचे प्रभाग हे 227च राहणार असल्याची माहिती मिळते। न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ हा आता काढण्यात येतोय। माझ्या मते जास्त लक्ष देण्याची याच्यात गरज नाहीये।
कारण 2021 पासून हे प्रकरण प्रलंबित होतं. ते प्रकरण अजून सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि तुर्तास 6 मेला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. लवकरात लवकर निवडणुका घ्या, 27% ओबीसी आरक्षणासहित घ्या आणि वॉर्ड गट गण रचना ही नवीन जरी करायची असली तर ती लवकर करा आणि त्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहेत. तेच आज सुप्रीम कोर्टाने ह्या दोन्ही याचिकांमध्ये पण परत स्पष्ट केलेलं आहे.